हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे। 3 ते 4 दिवसानंतर आज थोडंसं वातावरण उघडलं होतं म्हणून मग तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे, तुम्हाला दाखवत आहे। तर आजच्या जेवणामध्ये होती कटुल्याची भाजी, जी की पर्सनली मला खूप जास्त आवडते। आता ही भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे ते मला पहिले तर कमेंट करून सांगा। आता ही बनवायची कशी ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। सगळ्यात पहिले ना कटुले आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे, कारण की याला ना वरच्या साईडने असे काट्यासारखे काटेच म्हणू शकतो आपण, तसे असतात। आणि त्याच्यातनं हे बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल असंच ते झाडांचे पानं किंवा मग खालची माती वगैरे गेलेली राहते। तर त्याच्यासाठी आपल्याला हे जे कटुले आहेत हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते कापून घ्यायचे। आता ही तुम्ही गोल आकाराचे सुद्धा कापू शकता, त्याच्यानंतर असे सुद्धा कापू शकता। आणि सांगते तुम्हाला कटुल्याची ना सगळे कटुल्याची भाजीसुद्धा खूप छान होते। आता हे कापून झाल्यानंतर आता हे बनवायचे कसे, तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यानंतर जिरं, मोहरी आणि लसूण आपल्याला ना थोडासा ठेचून घ्यायचा आहे, बारीक पेस्ट टाकायची नाही आहे, फक्त ठेचून घ्यायचं आहे। लसूण लालसर झाला की त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरची शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा जास्त घ्यायचा आहे, कारण की जास्त कांद्याने या भाजीला आणखीन छान टेस्ट येते। आता इथे कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आता कोणी ना या भाजीमध्ये टमाटर टाकते, मी टमाटर नाही टाकत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, काहीही फरक पडत नाही, आणखीन चांगली टेस्ट होते। बट मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकत। आणि झालं त्यानंतर आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे, कटुले टाकून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आणि ही आपल्याला 2 ते 5 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। ही भाजी खूप लवकर शिजते, या भाजीला शिजायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळं खालून वरून परतून ही भाजी पहिले आपल्याला शिजवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। आता इथे मी थोडासा गूळ टाकलेला आहे। गूळ टाकल्याने या भाजीची टेस्ट आणखीन छान होते। ही कडू नाही होत, बट गूळ तरीसुद्धा मी टाकत आहे भाजीला टेस्ट यावी म्हणून। त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, गरम मसाला आणि तुमच्याकडे जर धनेपूड असेल तर तुम्ही धनेपूडसुद्धा इथे टाकू शकता। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकलेली। आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, मीठ आपल्याला लास्टमध्ये टाकायचं आहे। पूर्ण भाजी शिजल्यानंतर भेंडीच्या भाजीतसुद्धा, कारल्याच्या भाजीतसुद्धा आणि आता हे कटुले आहे तर कटुल्याच्या भाजीतसुद्धा मीठ लास्टमध्ये टाकायचं आहे। भलेही तुम्ही तिखट मसाला जो काही आहे मी पहिले टाकलेला तो तुम्ही पहिलेही टाकू शकता, पहिले म्हणजे भाजी शिजायच्या पहिले फोडणीमध्येच टाकू शकता। बट मीठ हे जर तुम्ही स्किप केला आणि नंतर टाकलं लास्टमध्ये भाजी शिजल्यावर तर ती भाजी कडू होत नाही, भेंडीची भाजी चिकट होत नाही, कारण की मीठ जे आहे ते पाणी सोडतं आणि त्या पाण्यामुळं चिकटपणा असेल तर तोही तसा राहतो आणि कडूपणा असेल तर तोही तसा राहतो। त्याच्यामुळं मीठ आपल्याला लास्टमध्ये टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि खूप टेस्टीसुद्धा झाली होती। तुम्ही नक्की करून बघा। आणि ही भाजी डोंगराळ भाजी आहे, त्यामुळे डोंगरातच मिळते आणि पावसाळ्यात फक्त 15-20 दिवसच मिळते। त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कुठेही ही भाजी दिसली तर तुम्ही घ्या आणि मस्तपैकी भाजी एन्जॉय करा। पाऊस ना आज पहिल्यांदा आलाय बघा, काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही। आता हे उघडू का, थांबा 2 मिनटं उघडू। हे बघा किती डेंजर पाऊस येत आहे, बापरे, सगळं व्हाईट झालं आहे। आज फर्स्ट टाईम पाणी माहिती का पूर्ण इथपर्यंत आलं आहे पावसाचं पाणी। हे बघा सगळी झाडं ओली झाली आहेत आणि पाऊसही एवढा डेंजर आला ना, तुम्हाला सांगते मी की पूर्ण आता जे तुम्हाला दिसत आहे ना शेवटपर्यंत तिकडचं काहीच दिसत नव्हतं, एवढा डेंजर पाऊस आला। आणि तुम्ही बघू शकता सगळे रस्ते एकदम ओले झाले आहेत आणि पाणी साठलेलं दिसत आहे। नाही तर आतापर्यंत 2-3 दिवस झाल्या कंटिन्यू पाऊस सुरू आहे, पण एवढा पाऊस नाही आला भयानक एकदम। मी तर म्हटलं झाली आता ढगफुटी इथे अमरावतीमध्ये बट नाही, एकदम भयानक पाऊस आला तो। इकडे बघा हे आणि आत्ता वाजले 6। डेंजरस पाऊस फर्स्ट टाइम पाहिला। हां, आजच्या माझ्या व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्हाला थोडीशी गडबड वाटत असेल, कारण की मला आता बाहेर जायचं आहे आणि वेळ होत आहे, म्हणून मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे। त्या गडबडीमध्ये मी थोडंसं फास्टमध्ये सुद्धा बोलत आहे आणि होऊ शकते 1-2 गोष्टी इकडे तिकडे झाल्या असेल तर तेवढ्या तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आता हा व्हिडिओ त्याच दिवसचा आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये सुंदरकांड
होतं खाली एक दादा आणि ताई आहेत त्यांच्याकडे, तर त्यासाठी मी गेली होती. सगळ्यात पहिले अर्धा होईपर्यंत म्हणजे ब्रेक होईपर्यंत मी त्याच्यातले सगळे जे काही पार्ट आहेत ते कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर नाश्तासुद्धा होता. मस्तपैकी नाश्ता केला आणि राहिलेला जो काही पार्ट आहे तो सुद्धा आम्ही कंप्लीट केला. रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. खूप भारी वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. देवाची कोणतीही गोष्ट केली ना खरंच मन खूप प्रसन्न होते. आणि सुंदरकांड हनुमानजी महाराजांची मी खूप मोठी भक्त आहे, ते तर माझ्या मनासारखं होतं, तर मला खूप जास्त भारी वाटलं. ह्या आहेत त्या ताई, त्यांच्याकडे हे सुंदरकांड होतं. तर आता भेटते उद्या, तोपर्यंत